नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. आज आपण प्रोजेक्टविषयी बोलणार आहोत. एक हाताने लिहिलेला प्रोजेक्टचं काम चालू आहे. MA हिस्ट्री M60 आहे. त्या प्रोजेक्टचं काम चालू आहे. ते लिहिल्यानंतर मी अपलोड करून टाकेन. त्याची PDF जशा तशी स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे आपल्या चॅनलवर अपलोड करेन. पर तो एक मी लिहू शकतो. बाकीचे इतर जी 5-6 विषय आहेत, NEP 2020 पॅटर्ननुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 फर्स्ट इयर ज्या विद्यार्थ्यांचं आहे त्यांना फील्ड प्रोजेक्ट क्षेत्र प्रकल्प लिहून देणं कंपल्सरी आहे. तो पेपर लिहून द्यावाच लागतं आणि तो ऑफलाईन लिहून द्यायचा आहे. त्याला ऑनलाईन वगैरे होम असाइनमेंटसारखं अपलोड करायची गरज नाही. ठीक आहे. मग ह्याच्याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. फील्ड प्रोजेक्टविषयी की त्याची विषयसूची वगैरे काय, विषयसूची कोणती घ्यायची, मराठीची विषयसूची, इतिहास विषयसूची, पुन्हा हिंदी विषयसूची, असे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. बरं काय झालं की जे आपले विद्यार्थी आहेत ती सर्व व्हिडिओ बघतच नाहीत. ते डायरेक्ट म्हणतात की नमुना पाठवा सर म्हणतात. आता नमुना पाठवण्यासाठी ते 15 पेजेस लिखाण करावं लागतं. 15 पेजेस ब्लँक पेजेस आहेत प्रोजेक्टची. ती 15 पेज लिहून तुम्हाला एका विषयाचा नमुना पाठवावा लागतं. ती मी पाठवीन. इतिहास माझा विषय आहे, त्या इतिहासाचा एक नमुना तुम्हाला पाठवीन, मी अपलोड करेन. पण बाकी मराठी, हिंदी, पुन्हा नंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लोकप्रशासन म्हणतो त्याला, इकॉनॉमिक्स, उर्दू, ह्या लोकांनी कसं करायचं. ठीक आहे ना. मग त्यासाठी मी आता एक मराठीचा डेमो मी दाखवतो. कसं लिहायचं तुम्हाला एक आयडिया देतो, जेणेकरून. आणि एक ध्यानात ठेवायचे, ही एक प्रकल्प आहे, एक पेपर आहे आपल्या सेकंड सेमिस्टरला फील्ड प्रोजेक्टचा. ठीक आहे. तर हा शोध निबंध नाही, असं काही मोठ्या लेवलचा नाही. तुमच्या एक पेपरला असल्यासारखं एक पेपर आहे थोडक्यामध्ये. हे नाही शोध निबंध नाही, PhD नाही. त्याच्यामुळं तेवढं सिरियसली घेऊ नका. आणि MAला जी पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्ही कोणत्याही सब्जेक्टला तुम्हाला ज्यावेळेस लिहायचं असतं, लिखाण करायचं असतं, प्रश्नाची उत्तरे पण लिहायची असतील, तर तुम्हाला इसवी सन वगैरे जे आहेत वस्तुनिष्ठ आहेत ती शब्द जसा तसं ठेवून, बाकी तुम्हाला आपल्या मनानंच, आपल्या कल्पनाशक्तीवर जोर देऊनच तुम्हाला तो विषय त्यासंबंधी लिखाण करायचं असतं पोस्ट ग्रॅज्युएटला. ठीक आहे. आपण काय 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी नाहीत जे की पुस्तकातलं जसं तसं उचललं, पाठ केलं, बाय हार्ट म्हणजे मुप्पाठ केलं, तोंडपाठ करून टाकलं आणि परीक्षेत जाऊन, बोर्डाच्या परीक्षेत जाऊन लिहिलं. असं नसतं पोस्ट ग्रॅज्युएशनला तुमच्या कल्पशक्ती किती आहे, तुमचं आकलन किती होतं, ह्याला विशेष भर दिलेलं असतं. त्याच्यामुळं प्रोजेक्टचं लिखाण करताना, फील्ड प्रोजेक्टचं लिखाण करताना घाबरायची काही गरज नाही. त्याने रेडीमेड आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. त्या प्रश्नाची उत्तरे आपल्या शब्दात लिहायची तुम्हाला. मग तो तुम्ही विकिपीडियावर जाऊन शोधून, गुगलवर शोधून, यूट्यूबवरल्या व्हिडिओवर शोधून, कुठूनही त्या जे आपण विषयसूची निवडणार आहोत त्या विषयसूची संबंधित माहिती कुठूनही तुम्हाला मिळाली, ती माहिती तुम्हाला तुमच्या शब्दात बसवायची आणि लिहायचं आहे. ठीक आहे. 15 का तर ब्लँक पेजेस आहेत, मी त्या प्रोजेक्टमध्ये पाहिलं. बाकीच्या सूचना वगैरे आहेत. 15 पेज लिहिणं काही अवघड गोष्ट नाही. आपण 40-40 पेजेसची उत्तरपत्रिका लिहितो आपण युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये. आळस करू नका. आणि प्रत्येक आता MA मराठी M49, पुढं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, प्रत्येकाची विषयसूची जवळपास 35-40 विषयसूची दिलेली आहे. त्याच्यातला तुम्हाला एक निवडायचा आहे. आणि जो तुम्ही विषय निवडलेला आहे तो तुम्हाला स्टडी सेंटरला कळवायचा आहे. व्हॉट्सअपद्वारे कळवा, तिथं ऑफलाईन जाऊन कळवा. कारण एक विषय एकाच विद्यार्थ्याला दिलेला आहे विद्यापीठाने. एका विषयावर अनेक लोक प्रोजेक्ट करू शकत नाहीत. एका विद्यार्थ्याने एकाच विषयावर प्रोजेक्ट लिखाण करायचं आहे. मग इतर विद्यार्थ्याला तो प्रोजेक्ट डबल जाऊ नये, रिपीट जाऊ नये म्हणून तिथं आपल्याला रजिस्टरवर नोंद करायची किंवा सरांना फोन करून सांगायचे की मी ह्या विषयावर प्रोजेक्ट लिखाण करत आहे म्हणून. ही महत्त्वाची बेसिक गोष्ट अनेकदा सांगतो मी. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहेत. बार रिपीट होतं असं वाटतं, पण ही महत्त्वाची आहेत. तुम्ही न सांगता स्टडी सेंटरला लिखाण करचाल. 15 पेजेस आहेत, जवळपास 15 ते 20 पेजेस लिहावं लागेल तुम्हाला. ती सगळं लिहून पाण्यात जाईल. अगोदरच कोणी तर प्रोजेक्ट दाखल केला असेल तुमच्या विषयाचा, तर त्याच्यासाठी तुम्ही जो विषयावर तुम्ही प्रोजेक्ट बनणार आहात तो विषय तुम्हाला स्टडी सेंटरला कळवायचे आणि तो दुसऱ्याला देऊ नका म्हणून सांगायचा आहे. पहिली गोष्ट.
आणि तुम्हाला जो प्रोजेक्ट लिखाण करायचा आहे तो ऑफलाईन आहे, हाताने लिहून त्याची जी पेजेस आहेत ती तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजवर जाऊन सबमिट करायची आणि तिथं तुमची नोंद करायची की प्रोजेक्ट दाखल केला आम्ही म्हणून, आणि त्या प्रोजेक्टचं मूल्यमापन तुमचे सर करतील आणि तुम्हाला सेकंड सेमिस्टरच्या मार्क मेमोवर त्याचे मार्कसुद्धा दिसतील तुम्हाला. कंपल्सरी प्रोजेक्ट लिखाण आहे, त्याच्या पहिला हायगाई करायचं नाही. देना गेलं तर वागते का वागत नाही, लिहून दिलंच पाहिजे आणि द्यायचं आहे आपल्याला. तेवढं काय अवघड नाही. आपण एवढे मोठमोठे प्रश्न पाठ करतो त्याच्यात काय नाही. काही लोकांना कसं झालं आहे की ती नोंद घेण्यात येईल असे जे शब्द आहेत त्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्टच्या लिखाणामध्ये, त्याच्यामुळे त्यांचा संभ्रम झालेला आहे की याच्यात काय लिखावं. तर त्याचा काळजी करायची गरज नाही. आता लाईव्ह डेमोज दाखवत आहे मी. MA मराठी M49 NEP 2020 पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2023-24 सेकंड सेमिस्टर मे 2024 एक्झामिनेशन करता प्रोजेक्ट लिखाण आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण डायरेक्ट बेसिकपासून सुरू करूया. ब्राउझरवर टाईप करूया YCMOU डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी. ठीक आहे. आता इथं मी सर्च रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे म्हणून याच्यावर क्लिक करतो का असं. ठीक आहे. ओके. आता ही मेन होम पेजवर आलो. आता ही होम पेजवर इकडे ध्यान द्यायचे तुम्हाला. तुमचं फील्ड प्रोजेक्टशी सगळी माहिती इथं समोर डाउनलोडच्या खाली लिहिलेलं आहे. दिसते का तुम्हाला? किती वेळा सांगितलं तरी आपण लक्ष देत नाही. ह्या डाउनलोडच्या खाली दिसते का तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस. त्याच्या खाली फक्त MCOMचं स्पेशल आहे. MCOM M117 फील्ड प्रोजेक्ट FJP 501 हँडबुक ही MCOMवाल्याचं आहे. आपलं वरचं आहे. वरचं जीव आहे फील्ड प्रोजेक्ट स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमध्ये सगळ्याच फील्ड प्रोजेक्टची माहिती आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला का असं. ओके. क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला दिसत आहे काही दिसते काही ही फील्ड प्रोजेक्ट्स आहे. ओके. फील्ड प्रोजेक्टची ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत. PAD 513 म्हणजे ही MA एज्युकेशनचं आहे. PAD 513 MA एज्युकेशन. HIS 527 हे प्रोजेक्ट आहे MA हिस्ट्रीचं. MAR 582 हे प्रोजेक्ट आहे MA मराठी M49चं. ECO 513 हे प्रोजेक्ट आहे इकॉनॉमिक्सचं MA इकॉनॉमिक्सचं. MUR 515 हे प्रोजेक्ट आहे MA उर्दूचं. आणि HIN 513 हा प्रोजेक्ट आहे MA हिंदीचा. आणि सगळे प्रोजेक्ट फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24ला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे व ज्यांच्या हॉल तिकीटवर किंवा ॲडमिशनच्या पावतीवर NEP 2020 पॅटर्न असं लिहिलेलं आहे, फक्त त्याच लोकांनी हा प्रोजेक्ट बनवून द्यायचे, इतर लोकांनी नाही द्यायचं. ठीक आहे. एवढं NEP ज्याच्यावर NEP लिहिले त्यांनी द्यायचं आहे. ठीक आहे. तुमच्या ॲडमिशनची जी स्लिप येते त्याच्यावर NEP 2020 पॅटर्न लिहिले का पहा, किंवा तुमच्या फर्स्ट सेमिस्टरचा जो तुम्हाला हॉल तिकीट आलं असेल त्याच्यावर NEP 2020 लिहिले का पहा. जर NEP 2020 लिहिलं असेल आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन असलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीला PG डिग्रीला, तर अशा लोकांना प्रोजेक्ट देणं कंपल्सरी आहे. आता सध्या आपण इथे 1 2 3 4 5 6 विषय दिलेले आहेत. ह्या 6 विषयाशी संबंधित बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इथं काय करायचे तुम्हाला, आपण मराठीचा घेत आहोत प्रोजेक्ट. आपण इथं बघून घ्या तोपर्यंत. काय बरं बरं शांत सांग. तर मित्रांनो हे बघितलेलं आहे तुम्ही. एक मिनट हे नोटिफिकेशन खूप जास्त झाले. तर MA मराठी M49 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री शैक्षणिक वर्ष 2023-24 ह्याच्या प्रोजेक्ट लिखाणाविषयी आपण बघणार आहोत. तर इथे दिसते का तुम्हाला MAR 582 हे प्रोजेक्ट आहेच. ठीक आहे. हे तुम्हाला ओके करायचं आहे. ओके. ठीक आहे. इथे दिसतं तुम्हाला. ह्याच्यामध्ये ओके केल्यानंतर तुम्हाला 3 PDF दिसणार आहेत. फील्ड प्रोजेक्ट MAR 582 MA मराठीचा आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 PDF दिसणार आहेत. 3 PDF पैकी पहिली PDF मध्ये काय आहे बघूया. MA शिक्षणक्रम 1 नंबरमध्ये बघूया काय आहे. तर ही आहे कार्यपुस्तिका. ठीक आहे ना. पदव्युत्तर पदवी MA शिक्षणक्रम कार्यपुस्तिका. ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आपण अनेकदा सांगूया. 2023-24 करता कार्यपुस्तिका ही बघून घ्या. फील्ड प्रोजेक्टची कार्यपुस्तक ह्याच्यामध्ये विविध माहिती आहे. ही वाचून घ्यायच्या. तुम्ही वाचतच नाही आपण आणि वारंवार तेच प्रश्न विचारतात.
आणि मी काही प्रश्नाची उत्तरे दिली आहेत कमेंट्समध्ये, तर ती जी मी रिप्लाय दिले आहेत ते रिप्लायसुद्धा बघत नाहीत लोक, वारंवार तोच प्रश्न विचारतात. जे कोणी अगोदर प्रश्न विचारलेले आहेत कमेंटमध्ये, त्या कमेंटमध्ये मी त्यांना कोणता रिप्लाय दिला आहे हे सुद्धा तुम्हाला बघायचे मित्रांनो. अगोदरच तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय दिला असेल तर तुम्हाला डबल प्रश्न विचारायची गरज पण नाही. ठीक आहे. आता मी टीचर आहे, माझं काम आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं. मी एकदा देवं, 10दा देवं, 1000दा देवं, पर मी अनेक प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो. तुम्ही जर एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पटकन कळतं, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाईप करून मला विचारू शकता. ठीक आहे. हे प्रोजेक्ट लिखाण नवीन आहे आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये, ह्याच्या अगोदर असं नव्हतं. ठीक आहे. नोटिफिकेशन हे बघून घ्या फील्ड प्रोजेक्टचं, ह्याच्यात बरीचशी माहिती दिलेली आहे, हे पाहून घ्या. ही सूचना वगैरे दिल्या आहेत ह्याच्यामध्ये, ही कोणी बघतच नाही. ही कार्यपुस्तिका, ह्याला मार्क किती आहेत प्रोजेक्टला ही बी दिले आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. हो का, एवढं बघून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ लय मोठा होते त्याच्यापैकी. ही झाली कार्यपुस्तिका. बॅग घेऊया आता आपण, दुसरी PDF ओपन करूया. ही फक्त MA मराठी M49शी संबंधित आहे. ठीक आहे. एक्सक्लुझिव्ह. बाकीचे आपण नंतर व्हिडिओ बनवूया, अगोदर ही बनवूया. ठीक आहे. आता ही आहे फील्ड प्रोजेक्ट. एक मिनिट. ओके, एक मिनिट. हां, एक मिनिट. हां, ठीक आहे. हे आपण 3 नंबरच्या अगोदर उघडू. काही अगोदर निवडू. ठीक आहे. हां, ओके. तर ही काय, ह्याच्यावर बी व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला, तरी अनेकदा व्हिडिओ सांगतो मी. हां, मानवविज्ञान सामाजिक शास्त्रीय विद्याशाखा, MA मराठी M49 शिक्षणक्रम, क्षेत्रीय प्रकल्प अभ्यासक्रम, फील्ड प्रोजेक्ट, MAR 582 कोड आहे, अभ्यास विषयसूची. आता तुम्हाला MA मराठीला NEP 2020 पॅटर्ननुसार जर तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुम्हाला हे काही 45 विषय दिलेले आहेत. ह्या 45 पैकी कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे, तुम्हाला जी चांगला वाटेल तो विषय तुमच्या स्टडी सेंटरला कळवायचे की मी ह्याच्यावर प्रोजेक्ट बनवत आहे म्हणून, आणि स्टडी सेंटरवाल्या सरांनी तुम्हाला बनवा म्हणल्यानंतर तुम्हाला त्या प्रोजेक्टचं लिखाण चालू करायचं आहे. ठीक आहे. मग अगोदर ह्याच्यातला एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. आता आपण एक विषय निवडूया, सोपा निवडा, असं काही लय कठोरमध्ये जात बसू नका. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादी सांगता येऊ असं सोपा मी सांगतो. ठीक आहे. तर सोपा घेऊया थोडासा, तरी बरेच आहे. सोपे आहेत, मराठीमध्ये खूप सोपं दिले. थोडासा मीडियम साईजचा घेऊ आपण. एक मिनिट. हे घेऊया. ओके, ठीक आहे. हां, तरी 42 नंबरचा, सिरियल नंबर 42चा घेऊया आपण. थोडासा मध्यम ह्याचा आहे. तर मराठी शाळेतील ग्रंथालयांचे सर्वेक्षण व अहवाल लेखन, कोणत्याही 4 शाळा. ठीक आहे. हा आपण एक विषय निवडला. ओके, ह्या विषयसूचीचं काम संपलं. ठीक आहे. बॅग घेऊया. आता जे दुसरं आपण खोललं होतं त्याला खोलूया. हो काही. हां, ठीक आहे. ग्रंथालयांचे सर्वेक्षण आणि त्याचे अहवाल लेखन. तर आता ही जी PDF आहे मी तुम्हाला दाखवलेली, ही आहे मेन क्षेत्रीय प्रकल्प फील्ड प्रोजेक्ट. ओके, मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा, MA मराठी करता, M49 करता. तर ही जी आहे ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. डाउनलोड, प्रिंट काढायची आहे, प्रिंट, आणि ह्याच्यावर प्रोजेक्ट लिहून द्यायचा आहे तुम्हाला. ह्याच्यावर समजलं का? ही प्रिंट काढायची आहे तुम्हाला. स्टडी सेंटरवाल्याने तुम्हाला दिली तर ठीक आहे, नाही दिली तर आता मी ज्या प्रोसेसप्रमाणे मी तुम्हाला डाउनलोड करायचं दाखवलं, मी कसं ओपन करायचं त्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला जायचं आहे आणि ही प्रिंट काढून घ्यायचं आहे. प्रिंट कित्येकदा सांगितलं तरी लोकांना कळत नाही. ह्याची प्रिंट काढा तुम्ही ह्याची. आता मी जसं प्रोसिजर दाखवले त्याप्रमाणे प्रिंट काढून त्याच्यावर तुम्हाला लिखाण करायचं आहे. तुमच्या घरच्या कागदावर लिखाण करायचं नाही, ह्या कागदावर करायचं, ह्या प्रिंटवर. ओके, ही प्रिंट काढून घ्या. हीच तुमचं फील्ड प्रोजेक्टचं साचा आहे, नमुना आहे, सॅम्पल आहे. ओके,
तर आता याच्यामध्ये बघा क्षेत्रीय प्रकल्प, शिक्षणक्रम, सांकेतांक, शैक्षणिक वर्ष, क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षक, विद्यार्थ्याचे नाव, हे सगळं लिहून घ्यायचं. ओके, हे भरून घ्यायचे, ह्याच्यावरच लिहायचे. आपल्याला प्रतिज्ञापत्र लिहून घ्या, प्रमाणपत्र याच्यावर सही घ्या मार्गदर्शकांची. ही अनुक्रमणिका असल्या आहे. आपण सगळं लिहिल्यानंतर अनुक्रमणिकेमध्ये उल्लेख करा. त्याच्यानंतर क्षेत्रीय प्रकल्प कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे, ही कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. ही वाचून घ्यायचं आहे तुम्हाला, व्यवस्थित वाचून घ्यायचं. ओके, वाचून घ्या. आता इथून आपला प्रोजेक्ट मी सांगायला सुरुवात करणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला बनवायचं. मी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला ध्यानात घ्यायची. आणि ह्या गोष्टी व्यतिरिक्त ज्या स्टडी सेंटरच्या कॉलेजवाल्या सरांनी काय जर तुम्हाला गोष्टी सांगितल्या तर त्याच्यातसुद्धा माझ्यात दुरुस्ती करू शकता तुम्ही. मी तुम्हाला एक सांगत आहे की 100% मी म्हणल्याप्रमाणेच करा असं मी कधीच म्हणत नाही. कारण हा प्रोजेक्ट लिखाण आहे, क्षेत्रीय प्रकल्प लिखाण आहे. ह्याच्यामध्ये काही शब्द सर म्हणल्यासारखे येऊ शकतात, काही माझ्याप्रमाणे येऊ शकतात. ठीक आहे, आपण या साच्यामध्ये बनवत आहोत, त्याच्यामुळं सर्वांचं सारखंच येईल असं नाही. वेगळं आलं तरी तुम्ही सरांना दाखवून माझं बरोबर आहे का म्हणू शकता. बरोबर असेल तर सर घेतील. तुम्हाला काही त्याच्यात त्रुटी राहिली असेल तर ते त्रुटी सुचवतील, तुम्हाला त्याच्या उपाय सुचवतील. ते उपाय घेऊन तुम्हाला त्याच्यात दुरुस्ती करून प्रोजेक्ट दाखल करायचे. शक्यतोवर तर दुरुस्ती करायसारखं ह्याच्यात काही नाही, सोपं आहे. साचा दिलेला आहे त्यानुसार लिहायचं आहे, मनाचे शब्द टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला ऑनलाईन विकिपीडियावर किंवा इथं गुगलवर वगैरे माहिती मिळाली तर ती टाकून द्यायची आहे. ठीक आहे, सुरू करूया. क्षेत्रीय प्रकल्प कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. इथं स्पष्ट लिहिले, खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्या क्षेत्रीय प्रकल्प कार्याच्या तपशीलवार नोंदी कराव्यात. अंतर्गत आणि अंतिम मूल्यमापन करताना या नोंदी तपासल्या जातील. ठीक आहे, ह्या बेसिसवर तुम्हाला क्षेत्रीय कार्य करायचं आहे. 1 नंबर क्षेत्रीय प्रकल्प शीर्षक तर घेतलं आपण. मराठी शाळेतील ग्रंथालयांचे सर्वेक्षण लिहून टाकायचं. तुम्ही तुमचं जी घेतलं ते टाका. प्रस्तावना, क्षेत्रीय प्रकल्पासाठी निवडलेली समस्या, समस्या सूत्रण, समस्या विधान, व्याप्ती आणि मर्यादा. ठीक आहे, तुम्हाला प्रस्तावना लिहायचं आहे. आता आपण हे तर पुढे लिहिणार आहोत. हो का, ही सगळी ही तुम्हाला जी क्षेत्रीय प्रकल्प कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे दिसले आहेत तुम्हाला, ही जी मुद्दे आहेत ही तुम्हाला हो का इथं खाली लिहायचं आहे. हो का इथं नीट सांगतो, नीट ऐकून घ्या तुम्ही. हो का, इथून लिहायचं आहे. हो का, क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षकपासून इथून असं खाली लिहायचे. हो का, पूर्ण खाली लिहायचे. हे पूर्ण शेवटपर्यंत 26व्या पेजपर्यंत लिहायचे, जवळपास 10-15. ओके, इथं परिशिष्टीमध्ये तुम्हाला काय लिहायचे, इथं कोणते कात्रणं असतील तुम्हाला तुमच्या ही जी आहे. आता आपण ग्रंथालयांचे सर्वेक्षण लिहिलं तर एखाद्या ग्रंथालयाचे फोटो चिटकवा इथं परिशिष्टीमध्ये. आणि अनुक्रमणिकेमध्ये परिशिष्ट अ, ब, क, ड असं नाव देऊ शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये ग्रंथालयाची फोटो असे टाकू शकता, वाचनालयाचे फोटो. ठीक आहे, असे उदाहरण दिलं ते परिशिष्टामध्ये लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, तेवढं जास्त काही परिशिष्टामध्ये जोडत बसायचं नाही. फोटो एखाद्या ग्रंथालयाचे तुम्हाला ऑनलाईन फोटो मिळाला असेल लायब्ररी म्हणून तर त्याचा फोटो तुम्ही इथं लावू शकता, चिकटवू शकता परिशिष्टामध्ये. आणि अनुक्रमणिकेमध्ये उल्लेख करायचा आहे. ठीक आहे, बाकीचे ब्लँक पेजेस आहेत तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता इथं काय लिहायचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, क्षेत्रीय प्रकल्पाचे शीर्षकपासून इथं खाली लिहायला सुरू करायचे. जवळपास किती पेज नंबरला आहे. ओके, 1 मिनिट. हे 11व्या पेज नंबरला आहे. 11-26 यस, जवळपास 15 पेज होतात, 15 पेज होतात. ठीक आहे, ओके. हे प्रिंट काढून घ्यायचे तुम्हाला. ठीक आहे, हे मुद्दे वाचून घ्या तुम्ही. ओके, एवढा ही जी पेज नंबर 5वर दिलेली आहे, ही पेज नंबर 5वर दिलेली माहिती आणि पुढचं पेज नंबर ही 10वर दिलेली माहिती जवळपास सेमच आहे. दोन्हीपैकी कोणीही वाचता काही अडचण येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, एकच माहिती आहे, वाचून घ्या, चलते. तर क्षेत्रीय प्रकल्प कार्यासाठी महत्त्वाचे मुद्दे. आता व्हिडिओ मोठा होता, मी अगोदर सांगितलं होतं. खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्या क्षेत्रीय प्रकल्प कार्याच्या तपशीलवार नोंदी कराव्यात. अंतर्गत आणि अंतिम मूल्यमापन करताना या नोंदी तपासल्या जातील. ठीक आहे, ह्या बेसिसवरच तुम्हाला तो प्रकल्प अहवाल लिहायचे, पार खालपर्यंत लिहायचे 26व्या पेजपर्यंत. ठीक आहे, नंबर 1ला क्षेत्रीय प्रकल्प शीर्षक दिलेलं आहे आपण, मराठी शाळेतील ग्रंथालयांचे सर्वेक्षण व अहवाल लेखन. नंबर 2ला प्रस्तावना असणार आहे, क्षेत्रीय प्रकल्पासाठी निवडलेली समस्या, समस्या सूत्रण, समस्या विधान, व्याप्ती आणि मर्यादा. ठीक आहे,
आता प्रस्तावना लिहायचं आहे आपल्याला. प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं आहे की आपण ही जी समस्या निवडलेली आहे, का निवडलेली आहे ही समस्या, ठीक आहे, का बरं निवडलेली आहे समस्या, ह्याचं काही महत्त्व आहे का, त्याचं काही या समस्येचं काही महत्त्वाचं आहे. तर हो महत्त्वाचे आहे की मराठी शाळेतील ग्रंथालयाचे, ठीक आहे ना, काही ग्रंथालये खूप चांगली आहेत मराठी शाळेतली. आपल्या पुणे वगैरे तिथं बघतो तर मराठी शाळा असतात मोठमोठ्या, पण आपल्या इकडे जी इतर भागात जे आहे, जी ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी खूप दुरावस्था आहे, खूप दुरावस्था आहे. पुस्तकं नगण्य प्रमाणात तुम्हाला पुस्तकं मिळतील ग्रंथालयामध्ये, ठीक आहे. तिथं कोणी व्यवस्थापक नाही, काही नाही, मॅनेजर वगैरे नाही किंवा ग्रंथपाल नाही. अशी अनेक मराठी शाळा आहेत तिथं ग्रंथालयसुद्धा नाहीत. तर अशी ही समस्या आहे. तर ही निवडलेली समस्या जी आहे ह्याची व्याप्ती काय आहे, तर मराठी शाळेतील ग्रंथालयाची सद्यस्थिती जाणून घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना. तर मग इथं लिहायचं आहे आपल्याला लिहिताना प्रस्तावनेमध्ये की सध्या महाराष्ट्रातील मराठी शाळेतील ग्रंथालयांची सद्यस्थिती ही काही प्रमाणात मोठ्या ठिकाणी, मोठ्या शहराच्या ठिकाणी चांगली आहे, तर काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ती समस्या अति गंभीर आहे, तिथं पुस्तकंसुद्धा वाचनाला नाहीत. त्याच्यामुळं असं स्पष्ट लिहून टाकायचं. ओके, पुढचा पॉईंट, संदर्भ साहित्याचा आढावा, अभ्यास विषयाच्या समस्येबद्दल आणि संशोधनातील तफावत आवश्यकतेनुसार. आता संदर्भ साहित्य याच्यामध्ये काय असणार आहे, तर आता ही डायरेक्ट शाळाच आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये संदर्भ साहित्य असं काही आपला उल्लेख करायची गरज नाही. बरं, तुम्ही लिहायची इच्छा असेल तर तुम्हाला लिहू शकता की ग्रंथालयाचे एक आदर्श ग्रंथालय असं पुस्तकाचं वगैरे नाव द्या. त्याच्यामध्ये आदर्श मराठी ग्रंथालय, त्याच्यामध्ये मराठीतील जी मोठमोठे खंड आहेत, मराठी व्याकरणाचे आहेत खंड आहेत, मराठी भाषेविषयी अनेक भाषेतील जे आपले वाङ्मय आहेत ते वाङ्मयाचे अनेक पुस्तकं आहेत. अशी अनेक पुस्तकं ग्रंथालयामध्ये असणं आवश्यक आहे. तर असे पुस्तकं आहेत का सर्व ग्रंथालयात? नाही. मग संशोधनामध्ये काय की संशोधनामध्ये आपल्याला तफावत आढळत आहे. एवढे मराठी भाषेतील पुस्तकं असले पाहिजे ग्रंथालयामध्ये, तेवढे नाही. तर हे लिहून टाकायचं आपल्या भाषेमध्ये. पुढचा पॉईंट, क्षेत्रीय प्रकल्पाच्या अभ्यास विषयाची उद्दिष्टे. उद्दिष्ट काय आपलं की मराठी शाळेतील ग्रंथालयांचे सर्वेक्षण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये की समस्या किती गंभीर आहे, समस्या किती गंभीर आहे, असायला पाहिजे होते पुस्तकं तेवढे आहेत का, तिथं नव्यानं जी भर पडलेली आहे ती पुस्तकं आहेत का, जी गरजेची पुस्तकं आहेत का, जी अति महत्त्वाची पुस्तकं आहेत का त्या ग्रंथालयामध्ये, त्याची कंडिशन काय आहे, असं तुम्हाला लिहिता येतं त्याच्यामध्ये. उद्दिष्ट काय आहे की मराठी शाळेतील ग्रंथालयांची सद्यस्थिती पाहून त्याच्यावर उपचार करून मराठी शाळेतील ग्रंथालयांचे पुनरुज्जीवीकरण करणे किंवा नव्याने उभारणे, त्यांना हे उद्दिष्टामध्ये लिहून टाका तुम्ही. मराठी शाळेचे ग्रंथालय चांगले बनवणे असं लिहू शकता तुमच्या भाषेमध्ये, काही अडचण येणार नाही. ठीक आहे, पुढे क्षेत्रीय प्रकल्पाचा अभ्यास विषयाची परिकल्पना. हीच पॉईंट आहेत मी आता सांगितलेले, त्याच्यातले 2-3 पॉईंट तुम्ही ह्याच्यात बी लिहू शकता. परिकल्पना काय आहे की मराठी शाळेतली ग्रंथालयाची दुरावस्था खूप झालेली आहे, ते चांगलं करायचं आहे आपल्याला, एवढं लिहून टाकायचं. संशोधन पद्धती, तथ्य संकलनाची साधने. तथ्य संकलनाची साधण्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, आता मुलाखत वगैरे असतात, प्रश्नावली असते, पुन्हा नंतर सर्वेक्षण असतं. तर ते सर्वेक्षण लिहा तुम्ही संशोधन पद्धतीमध्ये. मुलाखत लिहा आणि सर्वेक्षण लिहा. मुलाखतमध्ये काय लिहायचं की मराठी शाळेतील ग्रंथपालाची मुलाखत, ग्रंथालयातील ग्रंथपालाची मुलाखत. मग ग्रंथपालने निधीची कमतरता असो, पुस्तकांची कमतरता, काही ठिकाणी निधी वेळेवर पोचतो, काही ठिकाणी निधी वेळेवर पोचत नाही, असं तुम्ही लिहू शकता तुमच्या आवश्यकतेनुसार तुमच्या भाषेमध्ये. संदर्भ सूची. संदर्भ सूचीमध्ये आता कुठलेही ऑनलाईनचे तुम्ही मराठी ग्रंथाविषयीचे विकिपीडियावर वगैरे कुठेही सर्च करून संदर्भ पुस्तकाची यादी टाकून द्या त्याच्यामध्ये. ओके, काय अडचण येणार नाही. परिशिष्ट आवश्यकतेनुसार. आता परिशिष्ट शेवटी जोडायचं सांगितले मी तुम्हाला. त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की मराठी शाळेतील काय आकडेवारी दिली, ग्रंथालय एवढे आहेत मराठी शाळेमध्ये, त्याच्यातील जी तोकडे ग्रंथालय, तोकडे म्हणजे कमी पडणारे, कमी पडले आहेत किती गावासाठी किती ग्रंथालय अवेलेबल आहेत, एका शहरामध्ये किती आहेत, असे काही तक्ते, आकडेवारीचे तक्ते तुम्हाला मिळाले ऑनलाईन. ते आता मी तर सांगू शकणार नाही, परंतु तुम्हाला जर ऑनलाईन मिळाले मराठी
शाळेचे ग्रंथालयांची आकडेवारी किंवा तक्ते असं पूर्ण टाकायचं गुगलवर. त्याचे काही तक्ते वगैरे आले तर ती त्याला प्रिंट काढायची आणि आपल्या इथे परिशिष्टामध्ये लावून आकडेवारीचे तक्ते म्हणून अनुक्रमणिकेमध्ये टाकून द्यायचं. पुन्हा संबंधित कायदे, न्याय निवाडे, शासकीय दस्तऐवज, परिपत्रके, योजना, माहिती, राजपत्रित, घोषणा. आता तुम्हाला काहीही मिळालं त्याच्या मी आता म्हणलेल्यापैकी परिपत्रके वगैरे ग्रंथालय संबंधित टाकून द्या. छायाचित्रे, नकाशे, संक्षिप्त रूपे. आता संक्षिप्त रूपात ग्रंथालयाशी संबंधित काही तुम्हाला चार्ट वगैरे मिळाले शॉर्टकटमध्ये ग्रंथालयात असतात बघा लिहिलेले डिपार्टमेंटचे वगैरे, तर ती संक्षिप्त रूपे इथं लिहू शकता तुम्ही. सर्वेक्षणासाठी प्रश्नावली, अनुसूची. ठीक आहे. आता सर्वेक्षणासाठी वरी बी प्रश्नावली आपण घेतलेली आहे, तर इथेही प्रश्नावली तुम्ही ॲड करू शकता परिशिष्टामध्ये. ठीक आहे. वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्या क्षेत्रीय प्रकल्प कार्याच्या तपशीलवार नोंदी पुढील भागात कराव्यात. ठीक आहे. आता ही मुद्दे आपण बघितलेले आहेत, ह्याच्यावरच आपला अख्खा प्रोजेक्ट लिहायचा आहे. ओके, डन. आता ही छोट्या नोंदी आहेत. ही आता ही छोटं क्षेत्रीय प्रकल्प अभ्यास विषयाची समस्या, समस्यासूत्र, समस्या विधान कसे केले याबाबतच्या नोंदी. ठीक आहे. आता ही सोपा आहे. प्रिंटेड प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, एक ध्यानात ठेवायचे. एवढं सोपं आहे, तुम्हाला मनाला जसं येते तसं लिहा. मी फक्त पॉईंट सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. खूप सोपं आहे. आता क्षेत्रीय प्रकल्प अभ्यास विषयाची समस्या, समस्यासूत्र, समस्या विधान कसं केले. आता हे तुम्हाला समस्या कशी वाटते, तर आम्ही ज्या शहरामध्ये राहतो किंवा गावातले आहात तुम्ही, की आमचं एक मोठे गाव आहे, तर आमच्या गावामध्ये ग्रंथालय म्हणून एक छोटंसं ग्रंथालय दिसत आहे. बरं, त्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांची यादी नाही, पुस्तके नाहीत, ग्रंथपाल नाही व चालवायचे म्हणून चालत आहे ती. त्याची दुरवस्था असल्यामुळे असे महाराष्ट्रात किती चांगले ग्रंथालय, चांगले असतील ग्रंथालय, तर त्या चांगल्या ग्रंथालयाकडून आपल्याला काही शिकायला मिळेल का, तिथून ट्रेनिंग काही घ्यायला मिळेल का, तिथून माहिती मिळेल का, असं तुम्ही इथं घेऊ शकता. 2-3 लाईनीमध्ये लिहून टाका. काय लिहायचं पहिल्या नंबरला, की आमच्या गावातील ग्रंथालयाची खूप दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे ग्रंथालयाशी संबंधित इतर कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्या सर्वेक्षणातून कळतील या उद्देशाने मी मराठी शाळेतील ग्रंथालयाची समस्या, ग्रंथालयाचे सर्वेक्षण व त्याचे अहवाल लेखन हा विषय मी निवडलेला आहे म्हणून इथे लिहून टाकायचं. ओके. निवडलेल्या अभ्यास विषयाच्या संबंधित संदर्भ साहित्याचा आढावा, त्यासाठी ग्रंथालय भेट याबाबतच्या नोंदी. आता इथं ग्रंथालय भेट दिलेल्या विषयाशी संबंधित आपण इथं लिहायचं की आम्ही बऱ्याच मराठी शाळेतील ग्रंथालयाला भेट दिली. त्या ग्रंथालयातील जी ग्रंथपाल होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे. काही पुस्तकं त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, पण खूप चांगले आहेत, क्लासिक आहेत, क्लासिक एव्हरग्रीन क्लासिक आहेत, जी पुस्तकं सर्वांनी वाचायलाच हवे अशी अनेक आहेत. अग्निपंख म्हणायचं पुस्तक आहे, असं अनेक दुसरे पुस्तकं आहेत. ठीक आहे. स्टँडर्ड पुस्तकं आहेत, महात्मा फुले यांची पुस्तके आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आहेत, असं नाव टाकून द्यायचं. आणि आम्ही आमच्या गावातल्या ग्रंथालय तसेच मराठी शाळेतील सॉरी हे काय करायचे, गावातलं ग्रंथालय म्हणू नका, मराठी शाळा लिहा. ठीक आहे. मराठी शाळेतील ग्रंथालय, आमच्या गावातल्या मराठी शाळेतील ग्रंथालय लिहून टाका. ओके, ती लिहा. पुढे क्षेत्रीय प्रकल्पासाठी केलेला संवाद, चर्चा, पत्रव्यवहार इत्यादीच्या नोंदी. आता ह्या प्रकल्पासाठी आम्ही आमच्या गावातील मराठी शाळेतील मुख्याध्यापकांना तसेच ग्रंथपालांना भेट दिली व त्यांच्याशी संवाद केली, चर्चा केली. आणि चर्चेअंती आम्हाला आढळले की काही पुस्तके इथे चांगले. वरचाच पॉईंट इथं खाली लिहून टाकायचा, सोपा आहे. चलो, भेटीच्या तपशीलवार नोंदी, जी वरी 2 पॉईंटमध्ये लिहिले त्याच्यापेक्षा 10-5 पॉईंट इथं वरी आगाव टाकून ही भरून टाका. ओके. अभ्यास विषयासंबंधी तथ्य संकलनासाठी वापरलेली साधने, मुलाखते, सर्वेक्षण, प्रश्नावली इत्यादी. ठीक आहे. आता इथं काय लिहायचं की आमच्या गावातील मराठी शाळेतील ग्रंथालयाचे ग्रंथपाल तसेच मराठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच विविध माध्यमिक शाळेचे तज्ज्ञ, मराठी विषयाचे तज्ज्ञ यांच्याशी आम्ही त्यांची मुलाखत घेतली. तसेच त्यांना एक सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली दिली. त्या प्रश्नावली लिहायचं की सध्याच्या आपल्या शाळेतील मराठी पुस्तकांची संख्या किती आहे, ग्रंथांची, मराठी शाळेतील ग्रंथांची संख्या किती आहे ग्रंथाची, आणि त्या ग्रंथापैकी मराठी भाषेतील ग्रंथ किती आहेत, हिंदी भाषेतील ग्रंथ किती आहेत, इंग्रजी भाषेतील ग्रंथ किती आहेत. त्याच्या पुढे आकडे टाकून द्यायची. 50, 10, 20, 30, 10, 20, 30, लय 100 वगैरे टाकू नका, 10, 20, 30 टाकायचं. ह्याच्यातील सामान्य ज्ञान संबंधी, जनरल नॉलेजशी संबंधित मराठी भाषेतील किती आहेत, हिंदीशी किती आहेत, लिटरेचरचे किती आहेत, साहित्याचे, असं एक प्रश्नावली टाका, 5-10 वाक्य लिहून टाका. ओके. पुढे
वरील मुद्द्याच्या व्यतिरिक्त माहिती, वरच्या मुद्द्याचेच उरलेले पॉईंट इथं टाकून द्या, संपवून टाका इथं. ओके, हे आपण वरी ऑलरेडी पाहिलेलं आहे, ती डबल आहे इथं. मी सांगितलेलं आहे संशोधन पद्धती सगळं सांगितलेलं आहे, ती डबल आहे. ओके, आता ते वरचं भरणं झाल्यानंतर इथे यायचं आहे. थोडक्यामध्ये वरचा जी होता आपला पॉईंट, ती एक शॉर्ट प्रकारची प्रस्तावना होती, शॉर्ट. आता मेन प्रोजेक्ट इथे लिहायचं सुरू करायचं आहे. ती वरी जी तुम्ही लिहिलेलं आहे, ज्या आतापर्यंतच्या गोष्टी, त्या गोष्टीसुद्धा ह्याच्यामध्ये कंटिन्यू लिहून काढायचे तुम्हाला सगळं, त्याच गोष्टी फक्त थोडं मोठ्या प्रमाणात लिहायच्या. वर जे आता आपण पाहिलेले आहेत प्रश्नाची उत्तरं, तेच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथं टाकायचे. फक्त लांब लांब लिहायचं आहे, मोठ्या प्रमाणात लिहायचं आहे. मराठी शाळा कोणकोणत्या आहेत लिहायची, शाळांची नावं टाकायची आहे तुम्हाला. शाळेची नावं टाकून तक्ते आकडेवारी वगैरे असेल तर ती टाकायची आहे. जेवढं काही मराठी शाळेतील ग्रंथालयाशी संबंधित तुम्हाला गुगलवर मिळालेलं आहे ते सगळं भरून टाकायच्यामध्ये काही लगातार भरून टाका. वरचे पॉईंट अगोदर वरचे जसा तसे पॉईंट कॉपी करायचं, थोडेसे गॅप द्या, पॅराग्राफ टाका. थोडं विषय बदलला की थोडं 2 लाईनी सोडा, जरा गॅप सोडा. ओके, ते वरचे पॉईंट जसं तसं उचलून इथं लिहायला सुरू करा, काय अडचण येत नाही तुम्हाला. ओके, आणि त्याच्यामध्ये भर टाका, थोडंसं वाढवा, त्याला स्ट्रेच करा, स्ट्रेच. मराठी पुस्तकांची नावं टाका, मध्ये हिंदी पुस्तकाची नावं टाका. ठीक आहे. पृथ्वीचे अंतरंग हे मराठी भाषेतील भूगोलाचे पुस्तक, बाह्यरंग, असं एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. भूगोलविषयक पुस्तक आहेत म्हणायचं मराठी शाळेमध्ये, मराठी भाषेतील. काही NCERTची पुस्तकं आहेत, काही आपले महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं आहेत. असं आहे, असं अनेक उल्लेख तुम्हाला करता येईल. ठीक आहे, मनाने लिहायचे, काही अडचणी येत नाही तुम्हाला. हा प्रोजेक्ट पूर्ण लिहायचे हो का. एकूण 26 पेजेस तुम्हाला भरायचं आहे. लवकरात लवकर लिहायला चालू करा, सोपं नाही, आपल्या भाषेत लिहायचं आपल्याला. आणि तुम्हाला मराठी शाळेतील ग्रंथालयाचे सर्वेक्षण व अहवाल लेखन ह्याच्या संबंधी तुम्हाला गुगलवर टाकायचे आहे. मराठी शाळेतील ग्रंथालयांचे सर्वेक्षण आणि अहवाल असं टाकायचं. आणि जी माहिती येईल ती सगळं ह्याच्यात टाकून द्या, ह्याच्यात टाकून द्या. ओके, काही चुकत नाही तुमचं. खूप सुंदर प्रोजेक्ट बनणार आहे. आणि शेवटी कात्रणं जोडा, इथे लिहिले शेवटी. ओके, हे परिशिष्टमध्ये कात्रणं जोडा. मराठी शाळेचे ग्रंथालयाचे फोटो टाका, गुगलवरले फोटो काढू ह्याच्यावर चिटकून टाका. आणि अशा प्रकारे हा हाताने लिहिलेला पूर्ण प्रोजेक्ट, ही पेजेसचा पूर्ण प्रोजेक्ट उचलायचा आहे तुम्हाला. आणि आपण जिथं ॲडमिशन घेतलं आहे त्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जाऊन त्या सरांचं वरील प्रमाणपत्रावर, प्रमाणपत्र जे आहेत का त्या प्रमाणपत्रावर सही शिक्का घ्यायचा आहे आणि कॉलेजमध्ये सबमिट करून टाकायचा. आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासाला लागायचे. ह्या प्रोजेक्ट बनवण्यामध्ये जर तुम्ही महिनाभर घातलात तर त्या जी पेपर आहेत, मेन पेपर, प्रोजेक्टपेक्षा ती मेन पेपर महत्त्वाचे आहेत. हे बी महत्त्वाचं आहे, पण ती लई जास्त पेपर आहेत ना, 4-5 पेपर आहेत. त्याच्यासाठी वेळ वाया घालू नका. मोडक्या तोडक्या भाषेमध्ये गुगलवर जी मिळते ती मी सांगितल्याप्रमाणे मनानं टाकला तर खूप सुंदर प्रोजेक्ट बनतो. तुमच्या प्रोजेक्टला चांगले मार्क पडतात. जसं तसं कॉपी केलं तरी बी आपल्या विषयाशी संबंधित कॉपी केलं तरी चालेल. ठीक आहे. आता मला प्रत्येक विषयाचं बनणं होत नाही म्हणून एक मराठीचं सांगितलेलं आहे. ह्याच प्रकारे तुम्ही इतरही प्रोजेक्टचे लिखाण करू शकता. तुम्ही बिंदास्त करा, तुमच्या भाषेत लिहा, काय अडचण येणार नाही. ठीक आहे. ओके, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणीपर्यंत, नातेवाईकापर्यंत, शेजाऱ्यापाजाऱ्यापर्यंत शेअर करा. सोपा आहे. थोडासा व्हिडिओ मोठा झाला त्याच्याबद्दल सॉरी. छोट्या व्हिडिओमध्ये सांगताच येत नाही, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतच नाहीत. त्याच्यामुळे थोडासा डिटेल व्हिडिओ बनवावाच लागतो. प्रोजेक्टवर खूप कमेंट आले मला, त्याच्यामुळं मी ऑलरेडी थोडंफार त्या 14 तारखेच्या, 14 एप्रिलच्या, 16 एप्रिलच्या आणि पुन्हा 34 मिनिटाचा एक 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता प्रोजेक्टचा. ह्या 3 व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलं आहे. 14 एप्रिल, 16 एप्रिल आणि 2-3 दिवसापूर्वीचा 34 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे, असे 3 व्हिडिओ ह्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे. तरीसुद्धा काही डाऊट असेल तर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. सोपा घ्यायचे, प्रश्नाची समस्या स्टडी सेंटरला कळवायचे, लिहून काढायचे. पेजेस जास्त आहेत त्याच्यापैकी वेळेवर लिखाण करा, पटकन जमा करा. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सांगितलेलंही कळणार गेलं तर तुमची समस्या जशाच तशी उचला आणि टाईप करा मराठीमधून गुगलवर जाऊन. आणि त्याची संबंधित जी काही मटेरियल येईल ती तुम्ही ह्या जे वरी प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, काही हे वरी प्रश्न दिलेले आहेत की नाही, एवढा इथं, ठीक आहे ना, एवढा इथं प्रश्न दिले आहेत तुम्हाला, ऑलरेडी दिले ती शीर्षकाच्या अगोदर. एवढा इथं हे दिले का, हो का, अभ्यास विषयाच्या तथ्यसंकलनासाठी वापरली साधने, मुलाखती, ह्याच्यामध्ये ती जी तुम्हाला गुगलवरली माहिती मिळाली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून द्या. ती सगळे पॉईंट मिळून ह्याच्यामध्ये टाकून द्या आणि हे भरा पूर्ण.
तुम्हाला ऑलरेडी प्री प्रिंटेड दिलेला आहे फॉर्मॅट. ह्या प्री प्रिंटेड फॉर्मॅटची प्रिंट काढायची ब्लॅक अँड व्हाईट आणि सिंगल सायडेडवर तुम्हाला ह्याच्यावरल्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या मनाने लिहायची आहे. जसे येईल तसं. काही अडचण आली तर गुगलवर तुम्ही सर्च करू शकता, त्याची मदत घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि हे लिहून स्टडी सेंटरला जमा करायचं आहे. तुमचं प्रोजेक्ट खूप चांगलं होणार आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोजेक्ट अँड ऑल द बेस्ट फॉर युअर मेट 2024 सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन. थँक्स फॉर वॉचिंग.